आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता एनसीबीच्या कारवाई संदर्भात या क्षणाची एक मोठी बातमी हाती येत आहे। एनसीबीने मुंबईमध्ये मोठी कारवाई केलेली आहे आणि या कारवाई अंतर्गत काही लोकांना एनसीबीने अटकही केलेली आहे। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो हे विभाग हे केंद्र आता अधिक सक्रिय होताना आपल्याला बघायला मिळते। मुंबईमध्ये अंमली पदार्थ तस्करांवरती मोठी कारवाई करण्यात आली असून अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अजित, सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी कुठेतरी अंमली पदार्थांचा अँगल पुढे आल्यानंतर एनसीबी अधिक आक्रमक झाल्याचं एनसीबी मार्फत कारवाईला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय। स्वाती, एनसीबीची ही पहिली कारवाई आहे या प्रकरणामध्ये। जे एनसीबीच्या दिल्लीचे अधिकारी आहेत त्यांनी या माहितीला दुजोरा दिला असून एनसीबीने एका संशयिताला ताब्यात घेतलेला आहे। असा संशय आहे की ही जी व्यक्ती आहे याच व्यक्तीनं रियाला किंवा गौरव आर्याच्या मार्फत जे ड्रग्ज आहेत ते पुरवले होते आणि या व्यक्तीचे कनेक्शन जे आहेत ते संबंधित जे ज्यांचे आरोप आहेत त्यांच्याशी असल्याचे एनसीबीला माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने एका ठिकाणी धाड टाकून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं आणि आज त्या व्यक्तीची चौकशी देखील सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे अंमली पदार्थ जे प्रकरण होतं रियाच्या विरोधात त्यामध्ये एनसीबीनं जोरदार कारवाई सुरू केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। अगदी अजित, या संदर्भात अशीच माहिती आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तूर्त धन्यवाद या माहितीसाठी। एनसीबीच्या कारवाईच्या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या अपडेटसह लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।